नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर परफेक्ट चिक कसं काढायचं किंवा तांदळापासून पापड कसे बनवायचे आज आपल्याला भरपूर असे पापडाचे प्रकार आणि कुरडई पाहायचे. अगदी सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते. चला तर सुरुवात करूया. यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आणि खास पद्धतीने कसं बनवायचं. आणि आपण एक टोमॅटो घेतला, जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर जास्तीचे टोमॅटो घेतलं तरी सुद्धा चालते. आता लहान आकारामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचे. छोट्या मोठ्या कुठल्याही आकारात कट केलं तरी चालते, कारण आपल्याला तर हे मिक्सरलाच काढायचे. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो जे कट करून घेतले ते टाकून द्यायचे. टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्याचं वाटण करायचे. वाटण एकदम बारीक पेस्ट नाही झालं तरी सुद्धा चालते. थोडे दरदरीत कण राहिले तर चालतात. आपल्याला गाळून वगैरे काही घ्यायचं नाही, फक्त आपण त्या दरदरीत वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी 1 वाटी आपण पाणी टाकलेलं आहे. अंदाज अर्धी वाटी इतकं पाणी आपलं टोमॅटोचं निघतं. त्यामध्ये पीठ बसू शकतं, त्यामुळे 1 वाटी अंदाज पाणी टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि कढई घ्यायची, त्यामध्ये आपण टाकलेलं पातेलं घेतलं तरी सुद्धा चालते. पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण पापड खार टाकलेलं आहे आणि 1 चमचा इतकं आपण लाल तिखट टाकलेलं आहे. 1 चमचा जिरे टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. लाल तिखट आपण टाकल्यानंतर आपण ह्या ठिकाणी 1 वाटी तीळ टाकलेले आहेत. तिळामुळे चव छान येते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. नक्की तीळ टाका. आता ह्या ठिकाणी आपल्याला 1 उकळी येऊ द्यायचे. उकळी आल्यानंतर आपण 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. आपण 1 वाटी पाणी अगोदर टाकलेलं आहे आणि टोमॅटोच्या जे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे त्यामधून अर्धी वाटी इतकं पाणी सुद्धा निघू शकतं. त्यामुळं आपण ह्या ठिकाणी 1.5 वाटी पाणी वापरायचे. आता पीठ मिक्स करून घेतलं की आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद करून एक 10 मिनिटाकरता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे, जे की चांगलं वाफरलं जाईल. आपल्याला गॅस चालू ठेवायची गरज नाही या ठिकाणी, कारण गरम वाफेमध्येच चांगलं पीठ जे आहे ते वाफरलं जाऊ शकतं. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं वाफरलेलं आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने आपण ह्याला मळून घेणार आहोत. मळून घेतल्यानंतर गोल आकार मळून घेते वेळेस जास्त मळलं नाही तरी सुद्धा चालतं. फक्त मोठं मळून आपण ह्या ठिकाणी त्याचे गोळे किंवा गोल आकार किंवा लांबट आकारामध्ये आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे, जे की मुटके टाईप आपण आता ह्या ठिकाणी बनवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी अशी मुटकी आपण सर्व पिठाची बनवून घेतलेले आहेत. गॅसवरती आता आपल्याला पातेलं ठेवायचं आहे. पातेलं ठेवण्या अगोदर आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि त्यावरती चाळणी ठेवून घेतली आहे. तेल वगैरे काहीच लावायचं नाही. आता ठेवून घेतल्यानंतर गॅसवरती ठेवल्यानंतर आपण एक 15 ते 20 मिनिटाकरता आपल्याला चांगलं ही मुटकी जे आहे ते वाफवून घ्यायचे. वाफवून घेतल्यामुळं काय होतं, पापड जे आहेत ते चांगले तिप्पट चौपट फुलू शकतात. त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आता ह्या ठिकाणी मुटके तर ठेवून झालेले आहेत. गॅसवरती सुद्धा आता आपण हे पातेलं ठेवलेलं आहे. एक 20 मिनिटाकरता आपण हे पातेलं काढलेलं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान वाफरलेले आहेत. एक अशी मोठी आपल्याला पॉलिथिन घ्यायचं, त्यामध्ये पूर्ण गोळे जे आहेत ते टाकून आपल्याला आता हे मळून घ्यायचे. हाताने मळताना पोळत असेल तर आपण ह्या ठिकाणी लाटण्याने व्यवस्थित मळून घेणार आहोत, जे की पूर्ण मऊसर पीठ व्हायला पाहिजे, कारण पापड जे आहे ते चिरणार नाहीत. नेहमीपेक्षा वेगळे टोमॅटोच्या चवीचे पापड अगदी छान बनणार आणि खमंग लागतात, कारण आपण लाल तिखट सुद्धा ह्यात टाकलेलं आहे. लाल तिखटपेक्षा तुम्ही जर हिरवी मिरची टाकलं तरी सुद्धा चालते. अगदी चविष्ट टोमॅटो पापड बनवून तयार होतात. अगदी सोपी पद्धत आहे आणि घरामध्ये बसून आपण उन्हात न जाता हे पापड बनवू शकतो. वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. इतके छान हे पापड बनवून तयार होतात. आता पीठ चांगलं मऊ झालेलं आहे. आता आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. तर या ठिकाणी गोळे तर बनवून झाले. अशी पॉलिथिन घ्यायचा, मी अगोदर वापरलेली असल्यामुळे तेल लावायची गरज नाही. तरीसुद्धा मी ह्या ठिकाणी सुरुवातीला 2 बोट तेल पुसलेलं आहे ह्या ठिकाणी आणि वरतून एक पॉलिथिन ठेवून आपल्याला कुठल्याही ओझं जे आपण पोळपाट घेतो किंवा भाज्या कट करायचं जर असलं तर असं ह्या ठिकाणी घेऊन आपण हे असं प्रेस केलं तर अगदी छान मोठे पापड बनवून तयार होतात. जास्त आपल्याला मेहनत करायची गरज नाही. अगदी सोपी पद्धत आहे. फटाफट आपण हे पापड बनवू शकतो. खिची न घेता वरून प्रेस करत आपण हे पापड अगदी सोप्या पद्धतीने
वरतून प्रेस करून आपण हे पापड जितके हवे तितके मोठ्या आकारामध्ये बनवू शकतो। अगदी साधी सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येणारी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा। मुलांना तर अगदी छान आवडतात हे पापड, कारण टोमॅटोची चव असल्यामुळे बाहेरचे आपण कुरकुरे वेफर्स आणून खातो त्यापेक्षा सुद्धा बनवतात आणि घरचे पापड जे आहेत ते अगदी छान बनवून तयार होतात। जर खूप मोठं पापड बनवायचं असेल तर आपण लाटण्याने सुद्धा आणखीन ह्याला मोठं बनवू शकतो। इतकं पातळ पापड बनवता येते, बिलकुल पापड मोडत नाही, कारण पीठ तयार करताना आपण असे तयार करून घेतलं की पापड बिलकुल चिरत नाहीत। ही एक पद्धत आहे की आपण भरपूर असे पापड पातळ करू शकतो, किंवा तुम्हाला खूपच गोल पापड आता ह्यापेक्षाही पाहिजे असेल तर आपण प्लेट घेऊन एखादी त्यावरती ठेवून आपण गोल पापड सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला बनवता येतात। आता ह्या ठिकाणी पापड तर बनवून झालेले आहेत। एक मोठी पॉलिथिन आपण घरातच डायनिंग टेबलवरती टाकलेली आहे आणि आपण पापड जे आहेत ते सुरुवातीला आपण घरातच टाकून घेणार आहोत, नंतर आपल्याला हे उन्हाला टाकायचे। अशा पद्धतीने मी आता हे सर्व पापड जे आहेत ते बनवून घेणार आहे। आता इथं बघा, अशा पद्धतीने आपण गोल पापड बनवू शकतो। जर तुम्हाला खूपच गोल पापड हवे असतील तर अशा पद्धतीने बनवता येतात। आता इथं आपले सर्व पापड जे आहेत ते बनवून झालेले आहेत। अगदी 1 वाटी पिठापासून आपण भरपूर असे पापड बनवलेले आहेत आणि 1 दिवसाकरता आपल्याला हे पापड जे आहेत ते कडकडीत उन्हाला चांगले वाळून घ्यायचे आहे। जर वर्षभरासाठी स्टोअर करायचे असतील तर चांगलं उन्हाला वाळून घेतलं की पापडांना काहीच होत नाही, अगदी छान व्यवस्थित पापड बनून राहतात। तर आता हे पापड तर आहेत, आपण आता हे उन्हाला ठेवून घेणार आहोत। उन्हाला ठेवल्यानंतर आपल्याला पापड तळून पाहायचे आणि किती भन्नाट आणि अगदी छान खमंग चवीचे रंगदार हे पापड बनून तयार झालेले आहेत। तुम्हाला पाहताच लक्षात येत असतील की अगदी छान कलर टाकल्यासारखं असे पापड वाटतात, अगदी छान खाण्यासाठी सुद्धा खमंग आहेत। तर हे पापड आपल्याला तळून पाहायचे। खमंग कुरकुरीत खुसखुशीत पापड तळून झालेले आहेत। बाहेरचे पापड किंवा कुठले वेफर्स कुरकुरे खाण्यापेक्षा असे जर पापड बनवले तर आपण बाहेर मुलांना काहीच मागणार नाहीत, आपण घरच्या घरी हे पापड तळून देऊ शकतो। आता अशा पद्धतीने आपण जे पापड बनवले, तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवेन की किती ठिसूळ आणि किती खुसखुशीत पापड बनवून तयार झालेले आहेत। तिखट मीठ टाकलेले खमंग असे टोमॅटोचे पापड आपले खुसखुशीत बनवून तयार झाले। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचे पापड कसे झाले आहेत, किंवा तुम्ही आणखी कुठल्या प्रकारचे पापड पाहायचे तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल। चला, पापड तर पाहिलेले आहेत, कुरडई कसं बनवायचं ते सुद्धा आता लगेच आपण पाहून घेऊया। आता ह्या ठिकाणी आपण गहू धुवून घेतलेले आहेत। धुवून घेतल्यानंतर आपण 3 दिवसाकरता हे पाण्यात ठेवले होते। रोज संध्याकाळी आपल्याला हे पाणी बदलायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता ह्या ठिकाणी 3 दिवसानंतर आपण पाहू शकता अगदी छान मऊसर आपलं गहू झालं आहे, अगदी मधून चीक सुद्धा पटकन निघत आहे। आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हे पूर्ण थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं। जास्त पाणी टाकायची गरज नाही, एका बॅचेसमध्ये आपण 1 वाटीपेक्षा जास्त टाकलं तरी सुद्धा चालते। आता ह्या ठिकाणी पाहू शकता असं आपण काढून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने सर्व गहू जे आहेत ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी पूर्ण गहू जे आहेत ते आपले आता काढून झालेले आहेत। काढून झाल्यानंतर एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि साईडला पाहू शकता आपण मिक्सरला केलेलं वाटण आहे। अशी चाळणी किंवा ह्यापेक्षा थोडी मोठी असेल तर अशी चाळणी घ्या। पातेल्यावर बसत नसेल तर ह्या ठिकाणी मी उलटणं ठेवत आहे, तुमच्याकडे बसत असेल तर त्या पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालते। बसत नसल्यामुळे ह्या ठिकाणी मी उलटणं ठेवलेलं आहे। आता अशा पद्धतीने जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचे। टाकून दिल्यानंतर वरी जो चीक तयार होतो तो आपल्याला आणखीन एक वेळेस पाणी टाकून काढून घ्यायचे, कारण खूप सारा चीक ह्यामध्ये आहे। जितकं जमेल तितकं खाली गळतं आणि खाली गळाल्यानंतर वरी जे असतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी स्वच्छ टाकून आणखीन त्यामधला सुद्धा चीक काढून घ्यायचे। अशा पद्धतीने एखाद्या चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं। मिक्स केल्यामुळे काय होतं, जी चीक आहे ते चांगला खाली गळून जातं आणि वरती चोथा आहे तो साईडला होतो। आता अशा पद्धतीने साईडला करत करत ह्यामध्ये आपण पाणी टाकत आहोत। पाणी टाकलेलं खाली जमा होऊन पूर्ण चीक जे आहे तो बाजूला झालेला आहे। तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल, फक्त चोथा हा वरती राहिलेला आहे आणि चीक जे आहे ते पूर्ण खाली पातेल्यामध्ये गळालेला आहे। आता राहिलेला शिल्लक चोथा जो आहे ते सुद्धा आपल्याला आणखीन एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडाफार जो चीक शिल्लक राहिला असेल ते आपल्याला हाताने प्रेस करून पिळून काढून घ्यायचे। अशा पद्धतीने इतका चीक आपला निघालेला आणि चोथा जो आहे तो आपल्याला वेस्ट टाकून द्यायचा आहे। आता
आता ह्या ठिकाणी जे चीक आहे ते सुद्धा आपल्याला एक असं कॉटनची मी ह्या ठिकाणी पिशवी घेतलेली आहे, किंवा तुम्ही मोठा कॉटनचा रुमाल काहीही घेऊ शकता. त्यामधनं गाळणं आवर्जून गरजेचं आहे, नाहीतर लालसर आपल्या ह्या कुरडया होऊ शकतात. त्यामुळे चीक अगदी छान वस्त्रगाळ आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी चीक काढून घेतल्यानंतर आपण असंच हे रात्रभरासाठी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी पाहू शकता ह्या ठिकाणी वरती पाणी थांबलेलं आहे. जे पाणी थांबलेलं आहे वरती ते आपल्याला हळूच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. जास्त घासाघीस करायचं नाही, नाहीतर मधला चीक जे आहे ते थोडा हलून वर येऊ शकतो. फक्त शिल्लक पाणी वेस्ट आपल्याला हे वरचं काढून घ्यायचंय. पूर्ण पाणी आपण साईडला काढून घेतलेलं आहे. चीक जो पाहू शकता घट्टसर अगदी छान पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे. चीक घेते वेळेस आपल्याला हा चीक जे आहे ते मेजून घ्यायचा आहे. ज्या भांड्यानं आपण चीक घेतलेला आहे तितकंच आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण साईडला काढून घेतलेलं आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी साईडला ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण मोठं पातेलं ठेवलेलं आहे. मोठंच भांडं ठेवा, कारण हलवण्यासाठी सोपं जातं आणि पीठसुद्धा चांगलं शिजलं जातं. आता ह्या ठिकाणी आपण मेजून घेतलेलं पाणी जे आहे ते पातेल्यात टाकलेलं आहे आणि एक उकळी येण्या इतकं आपण हे पाणी ठेवणार आहोत. मीठ टाकून घेतलेलं आहे, फक्त मीठ टाकायचं, दुसरं काही यात आपल्याला टाकायचं नाही. थोडं आपण एक साईडला शिल्लक 1-2 ग्लास पाणी साईडला ठेवलेलं आहे, कारण कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे पाणी थोडं काढून ठेवा साईडला. आता ह्या ठिकाणी ह्या पातेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि एक उकळी काढून घ्यायचं आहे. आता इथं पाणी चांगलं उकळलेलं आहे. आपण पाणी उकळून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये जो चीक आपण साईडला काढलेला आहे, एका हाताने आपल्याला चीक टाकायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हलवत राहायचं, किंवा जास्तच कुरड्या असतील तर दुसऱ्याची मदत घ्यावंच लागेल. आता ह्या ठिकाणी एका हाताने मी हलवत आहे आणि माझी मैत्रीण जी आहे ती वरून टाकत आहे. आता हळूहळू टाकत आपल्याला सारखं सावकाश असं हलवत राहायचं. एकदम टाकायचं नाही, एकदम टाकलं तर खूप सारे गुठळ्या तयार होतील. नंतर फुटण्यासाठी सुद्धा खूप अवघड जातं. त्यामुळे टाकते वेळेस आपल्याला अगदी सावकाशच टाकायचं आहे. आणि थोडंसं पाणी ह्या ठिकाणी आता मला कमी पडल्यासारखं वाटत आहे. जे आपण शिल्लक ठेवलेलं पाणी आहे ते सुद्धा आता ह्यात मी हे पाणी जे आहे ते टाकून देणार आहे. आता इथे पाहू शकता तुम्ही पाणी सुद्धा टाकून घेतल्याने पूर्ण चीक सुद्धा आता आपण ह्यात टाकून सुद्धा शिल्लक राहिलं ते सुद्धा टाकून द्यायचंय. आता टाकत आपण हलवून घेतलेलं आहे, त्यामुळे मिश्रण अगदी छान तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने ह्या कुरडया तुम्ही नक्की ट्राय करून पहा. परफेक्ट पद्धत आहे, बिलकुल बिघडत नाही. वर्षभरासाठी आपण ह्या कुरडया बनवून ठेवू शकतो. आता ह्या ठिकाणी चीक सुद्धा पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपलं मिश्रण जे आहे ते आता टाकून झालेलं आहे. पाणी सुद्धा बरोबर आहे आणि चीक सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. फक्त आता आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी एकदम प्रेस करून आपल्याला घाटून घ्यायचं आहे, हात सोडायचा नाही. जोपर्यंत पीठ चांगलं घट्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण पीठ चांगलं हलवून घेणार आहोत. चीक शिजते वेळेस थोडीशी मेहनत लागते ह्या ठिकाणी, कारण खूप घट्टसर होतं आणि त्याला आपल्याला चांगलं प्रेस करूनच व्यवस्थित घाटून घ्यावं लागतं, कारण गुठळ्या राहणार नाही त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. कारण आपण जेव्हा शेवग्यामध्ये हे बॅटर टाकतो तेव्हा ते अडकण्याची शक्यता असते, त्यामुळे अगदी सॉफ्ट आपल्याला यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण घाटून घेतल्यानंतर एक 10 मिनिटाकरता आपल्याला हे वरती झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. पीठ चांगलं शिजलं तरच आपली कुरडई जी चांगली फुलू शकते. त्यामुळे आवर्जून आपल्या ह्या ठिकाणी 20 मिनिट गॅस मिडियम ठेवून आपल्या अशा पद्धतीने थापून झाकून ठेवायचं आहे. आता एकदम गॅस मिडियम ठेवून आपण 20 मिनिटाकरता ठेवलं होतं. मधून आपण एक वेळेस हलवून सुद्धा ठेवलेला आहे. आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं की जे खाली बुडाला चिकटणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं आपलं जे आहे ते शिजलेलं आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी शेवगा घेणार आहोत आणि शेवग्यामध्ये चमचे साहाय्याने आपल्याला हे आता भरून घ्यायचं आहे.
भरून झाल्यानंतर आपण उन्हामध्ये घालू शकता. उन्हाची सोय असेल तर आपण उन्हात घातलं तरी सुद्धा चालते, पण आमच्याकडे सध्या अपार्टमेंटमध्ये इथे उन्हाची सोय नाही, त्यामुळे आम्ही घरातच बनवणार आहोत. घरात बनवून घेतल्यानंतर आपण अर्ध्या तासानंतर ह्या कुरडया उचलू शकतो. त्यामुळे गॅलरीमध्ये जेव्हा ऊन येईल तेव्हा मी ही ठेवून घेणार आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी मी घरातच एक मोठी पॉलिथिन अंथरलेली आहे. आता ह्या ठिकाणी 5 किलो इतक्या आपण ह्या कुरडया ज्या आहेत त्या घरातच बनवून घेणार आहोत. तर पाहू शकता अगदी छान सोप्या पद्धतीनं पांढरी शुभ्र इतकी अवघड वाटणारी कुरडई जी आहे ती आपण सहज सोप्या पद्धतीनं घरातच ही कुरडई आपण बनवू शकतो. आणि अशा पद्धतीने सर्व कुरडई जी आहेत ते मी बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने सर्व कुरडई ज्या आहेत त्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल अगदी परफेक्ट आणि कुरडई जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. एक वेळेस नक्की ट्राय करून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे. सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर बिलकुल ह्या कुरडई बिघडत नाहीत. आता नंतर मी ह्या उन्हाला गॅलरीत ठेवून घेतलेल्या आहेत. उचलून असंच आपण ही पॉलिथिन जी आहे ती 2 दिवसाकरता कडकडीत उन्हाला ठेवून आपण वाळवून घेतलेला आहे. मोठा एक 5 किलोचा डबा अगदी छान भरलेला आहे. इतक्या कुरडई छान पांढऱ्या शुभ्र वाळून झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही कुरडई कशा बनवता किंवा ह्या कुरडई कशा झाल्या. तर आपण ह्या कुरडई ज्या तळून पाहणार आहोत. पांढऱ्या शुभ्र परफेक्ट अशा आपण कुरडई ह्या ठिकाणी बनवून घेतल्या. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी छान फुललेली सुद्धा आहे. अगदी चविष्ट पुरणपोळीच्या जेवणासोबत खाण्यासाठी अतिशय भन्नाट ह्या कुरडई लागतात. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही कुरडई कशी झाली आहे. आता अशा पद्धतीने आपण 4 ते 5 कुरडई तळून घेतलेल्या आहेत. तुम्हाला पाहता सुद्धा लक्षात आले असेल कुरडई एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे. आता आपल्या जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी तुम्हाला कुरडई तोडून दाखवते. अगदी ठिसूळ कुरकुरीत आपली ही कुरडई बनवून तयार झाली. थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.